नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा दिवसाचा स्टडी रूटीन दाखवणार आहे। तर जर तुम्हाला माझा दिवसाचा स्टडी रूटीन बघायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर मग माझा स्टडी रूटीन दाखवतो। आता मी 5:45 वाजता उठून गेलेलो आहो। मित्रांनो, आता मी उठून डायरेक्ट पहिले मी माझा जे मी इथे चिपकवलेला आहे त्याचं वाचन करतो। मित्रांनो, आता माझं वाचन झालेलं आहे। आता मी आंघोळ करत आहे आणि नंतर स्टडी सेशन फर्स्ट सुरू करणार आहे। मित्रांनो, आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी स्टडी सेशन फर्स्ट सुरू करत आहे। आता मी स्टडी सेशन फर्स्टमध्ये पहिलेच सर्वात आधी श्रीमद भगवद्गीताचं वाचन करतो। मित्रांनो, बाहेर बघा किती छान सकाळी सकाळी वाटत आहे। आणि आता मी अभ्यास गीतेचं वाचन करून उठलेलो आहो आणि आता मी अजून आता मित्रांनो, जवाहर नवोदयचं इयत्ता 9वीचं पुस्तक मी आता वाचन करत आहे आणि याचा अभ्यास करत आहे।
मित्रांनो मी सकाळी गीतेचं वाचन अर्धा तास केलेला होता आणि आता मी माझं नवोदयच्या पुस्तकाचं वाचन 1 तास केलेला आहे आणि माझा 1 तास 30 मिनिटं अभ्यास झालेला आहे आणि मी आता थोडा ब्रेक घेत आहे. भेटूया मित्रांनो. आता माझा ब्रेक संपून घेतला आहे आणि ब्रेकमध्ये मी चहा घेतलेली होती आणि आता मी माझा इतिहासची नोट्सचा रिव्हिजन करत आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी पहिल्यांदा काढूनच घेतो. हे बघा, हे मी नोट्स तयार केलेले आहेत. हे बघा, हे 4था धडा वैदिक संस्कृती इतिहासचा, त्याच्यावरचे माझे नोट्स आहेत. हा 5वा धडा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाहावरून शॉर्ट नोट्स आहेत आणि हा 6वा धडा जनपदे आणि महाजनपदे. हे माझे नोट्स आहे. तर मी आता याचे रिव्हिजन करत आहे. सुरुवात 4थ्या धड्यापासून करू. आता 4थ्या धड्याचं रिव्हिजन आपलं झालेलं आहे आणि यामध्ये आम्ही पाहिलं की वैदिक वाङ्मयामध्ये 3 वेद आहे. एक यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, हे 5 वेद आहेत. पण आपल्याला याच्यात यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद हे 4 वेद आहेत. ते 4 वेद याच्यात दिलेले आहेत आणि त्यानंतर इथे ब्राह्मण ग्रंथ, आर्यनके आणि उपनिषद पण सांगितलेले आहेत. आणि व्यवसायावरून केलेले 4 वर्ण, पहिला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. नंतर 4 आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वनप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, हे मी पाहिलेलं आहे. आणि कुटुंब व्यवस्था आणि राजाला मार्गदर्शन करण्यासाठी 4 संस्था, सभा, समिती, विदर्भ, जग, हे 4 संस्था आहेत राजाला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि 4 वेदांच्या ग्रंथ संहिता हे आणि वेदांनाच श्रुती असे म्हणतात. घराच्या प्रमुखाला गृहपती असे म्हणतात. हे सर्व मी या नोट्समध्ये पाहिलेलं आहे. संपूर्ण धडा, तो धडा कमीत कमी 3-4 पेजाचा आहे, पण मी त्याला एकच पेजात लिहिलेलं आहे. आता 5वा धडाचा रिव्हिजन करू.
तर आता आपला 5व्या धड्याचा नोट्स रिव्हिजन झालेला आहे आणि यामध्ये गौतम बुद्ध धर्म सांगितलेला आहे आणि या बुद्ध धर्माचे गौतम बुद्ध हे संस्थापक होते आणि त्यांचा जन्म लुंबिनी या गावी झाला होता. त्यांचे वडील शुद्धोधन होते आणि आई मायादेवी. बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते. पहिले प्रवचन त्यांनी सारनाथ येथे केले होते आणि प्रवचनाद्वारे धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. आर्य सत्य 4 आहेत. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण, प्रतिफल. पंचशील आहेत 5. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थापासून दूर राहणे. नंतर पंचमहाव्रते आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचार्य. त्रिरत्ने आहेत. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र. आणि त्यानंतर जैन धर्म पाहिला आपण आणि या धर्मामध्ये 24 तीर्थकार आहे आणि 24 तीर्थकार वर्धमान महावीर आहे. वर्धमान महावीर यांचा जन्म कुंडग्राम येथे झाला. त्यांचे पिता सिद्धार्थ आणि आई त्रिसला. 12 वर्ष तपस्यानंतर ज्ञानप्राप्ती. हे ज्ञान केवळ म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते म्हणून त्यांना केवली असे म्हणतात. त्यांचा एक उद्देश आहे. ते म्हणतात छोटीशी चिमणी देखील आपल्या घटात स्वच्छंदपणे चिवचिवते. हे त्यांचे वचन व्याख्यात आहे. त्यानंतर पाहिलं आपण जीव धर्माचे शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान यावर भर दिलेला आहे. ख्रिश्चन धर्म आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ते म्हणतात. त्यांच्या प्रार्थना स्थळाला चर्च असे म्हणतात. पारसी धर्म उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्त्वे पारसी विचारणीचा गाभा आहे. हा होता आपला 5वा धडा. तो आता आपला संपून गेलेला आहे आणि आता आपण 6व्या धड्याचा रिव्हिजन करत आहोत. 6व्या धड्याच्या नोट्स. या धड्याचं नाव आहे जनपदे आणि महाजनपदे. मित्रांनो, आता आपला या नोट्सचा रिव्हिजन झालेला आहे आणि यामध्ये आपण पाहिलं की जनपदे पाहिले आपण. हा इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य. जनपदांची प्रदेश होती अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिण महाराष्ट्रात त्यावेळी अशमक नावाची जनपदे होती आणि जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींना गणपरिषद असे म्हणत. एकत्र चर्चा करून राज्य कारभार संबंधीची चर्चा करत. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संस्थागार असे म्हणत. गौतम बुद्ध शक्य या गणराज्यातील होते. महाजनपदे काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाले. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे असे म्हटले जाऊ लागले. यात महत्त्वाचे 4 महाजनपदे आहेत. एक कोसल, वत्स, अवंती आणि मगध आणि उपर 16 असे महाजनपदांची इथे नावं दिलेली आहे.
आणि ते आपण पाहिलेलं आहे. आणि नंदराजे इसवी सन 364 ते 324 या काळात मगध साम्राज्याच्या नंदराजांची सत्ता. त्यांनी वजन मापाची प्रमाणित पद्धत सुरू केली. नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद यांच्या काळात विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत. चंद्रगुप्त मौर्याने पाटलीपुत्र जिंकून घेतल्यानंतर नंदराजा शेवट व मौर्य साम्राज्याचा पाया. हे संपूर्ण आपण याच्यात पाहिलेलं आहे. पूर्ण कोसलची डिटेल माहिती, वत्सची, अवंती, मगध साम्राज्याचा उदय, 16 महाजनपदे, हे सर्व आपण याच्यात लिहिलेलं आहे. आणि हे होते आपले नोट्स. आणि आपला सकाळचा 3 तासाचा अभ्यास झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. आता माझी तयारी झालेली आहे आणि आता मी शाळेत जात आहे. चला तर मग आता शाळेत जाऊया.